नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, पुण्यातील स्वारगेट कात्रज भूमिगत मेट्रो विस्ताराचे काम आता पुढे सरकणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पुणे मेट्रो पर्पल लाईनच्या स्वारगेट ते कात्रजपर्यंतच्या 5.5 किलोमीटर लांबीच्या एक्सटेन्शनसाठी बिड्स ओपन केल्या होत्या, ज्यासाठी 6 सिव्हिल इंजिनिअरिंग कंपन्यांनी टेंडर सबमिट केले होते. त्यापैकी ITD सिमेंटेशन कंपनीला लोएस्ट बिडर म्हणून घोषित करण्यात आले आहे. या कंपनीने जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स, L&T, टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड, ॲपकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि HCC कंपनीला मागे टाकत 1643.88 कोटी रुपयांची बोली लावत हे कॉन्ट्रॅक्ट मिळवले आहे. पॅकेज P1 AUGCR अंतर्गत या अंडरग्राऊंड एक्सटेन्शनमध्ये 2 ट्विन टनल्सचा समावेश असेल आणि पुणे मेट्रो फेज 1A प्रकल्पांतर्गत मार्केट यार्ड, बिववेवाडी, पद्मावती, बालाजीनगर आणि कात्रज इथे 5 नवीन अंडरग्राऊंड स्टेशनची निर्मिती केली जाईल. या कामासाठी 4 टनल बोरिंग मशीनचा वापर केला जाईल. सप्टेंबर 2024 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर जानेवारी 2025 काढण्यात आलेल्या मार्केट यार्ड, पद्मावती, कात्रज या स्टेशनचा समावेश असलेल्या ओरिजिनल टेंडरमध्ये बिववेवाडी आणि बालाजीनगर स्टेशनचा समावेश करण्यात आला. त्यामुळे रिटेंडरिंग आणि ॲडिशनल फंडिंगची व्यवस्था करावी लागणार होती. त्यामुळे प्रकल्पाचा एकूण खर्च 2954 कोटींवरून 3637 कोटींपर्यंत वाढणार होता, ज्यासाठी आता 683 करोड रुपयांची अतिरिक्त वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षाच्या अखेरीपर्यंत मेट्रो लाईनचे बांधकाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल. हे काम 42 महिन्यात पूर्ण करण्याची अपेक्षा असून फेब्रुवारी 2029 पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. या मेट्रो लाईनमुळे पुणेकरांना लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळेल. पुणे सातारा रोडवरील वाहतूक कोंडीपासून प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. तसेच स्वारगेट आणि कात्रज दरम्यानच्या प्रवासाचा वेळ 45 मिनिटांवरून 15 मिनिटांपेक्षाही कमी होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी इन्फ्रास्केप चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.